क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये मी प्राध्यापिका सौ जयश्री वावळ आपणा सर्वांचं स्वागत करते। या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत इयत्ता 11वी विषय अर्थशास्त्र प्रकरण 10वे आहे भारतातील आर्थिक नियोजन याचा स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, म्हणजेच तुम्हाला इथून पुढील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये इयत्ता 11वी आणि 12वीचे मराठी विषय आणि भूगोल विषयाचे सुद्धा सर्व व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही पाहू शकता। आता 10वे प्रकरण आहे, त्यामधील पहिला जो प्रश्न आहे तो योग्य पर्याय निवडा। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, आर्थिक नियोजनाच्या बाबतीत पुढील बाबी बरोबर आहेत। यामध्ये पहिली अ बाब आहे, नियोजन आयोगाची स्थापना 1950 मध्ये करण्यात आली। ब आहे, पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। क आकडा, आर्थिक नियोजन हा एक कालबद्ध कार्यक्रम आहे। आणि ड आकडा, आर्थिक नियोजन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे। पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत, अ आणि ब, दुसरा अ ब क आणि ड, तिसरा आहे अ आणि क, चौथा आहे यापैकी नाही। तर याचं उत्तर आहे अ ब क आणि ड, म्हणजेच दुसरा जो पर्याय आहे तो या ठिकाणी बरोबर आहे। म्हणजेच सर्व ज्या बाबी आहेत त्या बरोबर आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न दुसरा आहे, दिलेल्या पर्यायांमधून चुकीचा पर्याय ओळखा। यामध्ये पहिला अ आकडा आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेचे कृषी क्षेत्राचा विकास करणे हे उद्दिष्ट होते। त्यानंतर ब आकडा आहे, 7व्या पंचवार्षिक योजनेत समाज कल्याण आणि दारिद्र्य निर्मूलन यावर भर दिला होता। क आहे, 12व्या पंचवार्षिक योजनेत जलद सर्वसमावेशक वृद्धीवर भर दिला आहे। ड आकडा आहे, 3ऱ्या पंचवार्षिक योजनेचा भर कृषी आणि औद्योगिक विकास यावर होतो। त्यामधील पर्याय आहेत फक्त अ, दुसरा अ ब आणि ड, तिसरा आहे फक्त क, चौथा आहे ब आणि ड। मग यामध्ये ह्याचं जे उत्तर आहे ते म्हणजेच फक्त क, 12व्या पंचवार्षिक योजनेत जलद सर्वसमावेशक वृद्धीवर भर दिला आहे, हा पर्याय बरोबर आहे। तिसरा प्रश्न आहे, योग्य जोडीचा पर्याय निवडा। यामध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे। त्यामध्ये पहिला आहे आर्थिक नियोजन, दुसरा आहे 12वी पंचवार्षिक योजना, तिसरा आहे नीती आयोग, चौथा आहे नीती आयोग उपाध्यक्ष। आणि ब गटामध्ये अ आहे पंतप्रधानांकडून निवड, ब आहे भारत सरकारचे धोरण राबवणारा विचार गट, क आहे जलद व शाश्वत वृद्धी आणि ड आहे कालबद्ध कार्यक्रम। यामध्ये पर्याय दिलेला आहे 1 क, 2 अ, 3 ड आणि 4 ब, तसंच दुसरा, तिसरा आणि चौथा असं वेगवेगळे पर्याय जोड्या लावलेले दिले आहेत। तर यामध्ये करेक्ट आन्सर जे आहे ते 1 ड, 2 क, म्हणजेच तिसरा जो पर्याय आहे तो पर्याय या ठिकाणी बरोबर। चौथा प्रश्न आहे, पुढील पैकी योग्य पर्याय निवडा। यामध्ये विधान 1 आहे, नीती आयोगाचा ठराव हा भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलती गतिशीलता दाखवतो। दुसरा आहे, आर्थिक, सामाजिक, तांत्रिक बदलांचा विचार करून मागासलेल्या जिल्ह्यांना सक्षम करण्यासाठी ही संस्था विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करते व त्यातून आर्थिक बदल घडवून आणते। यामध्ये पर्याय आपल्याला दिलेला आहे, विधान 1 सत्य आहे, विधान 2 सत्य आहे, विधान 1 चा परिणाम विधान 2 आहे आणि चौथा आहे विधान 1 आणि 2 यांचा परस्पर संबंध नाही। तर याचं उत्तर विधान 1 चा परिणाम विधान 2 आहे, म्हणजेच तिसरा जो पर्याय आहे तो याचं उत्तर आहे। पुढील प्रश्न दुसरा आहे, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा। यामध्ये पहिला प्रश्न आहे, सार्वजनिक सत्तेने आर्थिक प्राधान्यक्रमांची जाणीवपूर्वक आणि सहेतुक केलेली निवड। त्याचं उत्तर आहे आर्थिक नियोजन।
दुसरा आहे अशा तज्ज्ञ व्यक्तींचा समूह की जो शासनाद्वारे एकत्रित केलेला असतो व जो विविध समस्यांचा विचार करून त्या समस्या विविध मार्गाने सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. त्याचं उत्तर आहे नीती आयोग. पुढील प्रश्न तिसरा आहे उदाहरणातील संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. प्रश्न पहिला, सायलीची आई घरचा हिशेब लावण्यासाठी वही ठेवते व त्यातून सर्व खर्चाचे नियोजन करते. यामध्ये अ आकडा आहे. उदाहरणातील संकल्पना कौटुंबिक आर्थिक नियोजन आहे आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण आपण पाहू. उपलब्ध साधन संपत्तीचा वापर करून नियोजित यंत्रणेद्वारे कुटुंबाची उद्दिष्टे पूर्ण करण्याचा व्यक्तीने किंवा कुटुंबातील सभासदांनी मिळून केलेला एक कालबद्ध कार्यक्रम म्हणजे कौटुंबिक आर्थिक नियोजन होय. प्रश्न दुसरा आहे रमाबाईच्या घरगुती गॅसचे अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा होते. उत्तर आहे याची संकल्पना आहे लाभाची रक्कम लाभधारकाच्या थेट खात्यात जमा होणे आणि त्याचं स्पष्टीकरण आहे 12व्या पंचवार्षिक योजनेत सेवा पुरवण्याच्या दृष्टीने अनुदाने व सरकारकडून मिळणाऱ्या लाभाची रक्कम लाभधारकाच्या थेट खात्यात जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी लाभधारकाची बँक खाते आधार कार्डशी जोडण्यात आले आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे वर्गातील समस्या सोडवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांचा गट तयार करतात. हा गट समस्यांवर चर्चा करून उपाय सुचवतो. या उदाहरणातील संकल्पना आहे विचार विनिमय करणारा गट म्हणजे एकमेकांचे विचार हे घेतले जातात आणि त्याचं स्पष्टीकरण आहे विचार विनिमय करणारा गट म्हणजे असा गट ज्यात तज्ज्ञ व्यक्तींचा समूह विविध समस्यांचा विचार करून त्या समस्या विविध मार्गाने सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो.